स्वागत है आपका एक नए ऑफबीट लोकेशन पे। तो ये नज़ारा देख के आपको लग ही रहा होगा कि हम किसी दूर दराज इलाके में आए हैं, लेकिन ये जगह जुन्नर में ही है, ढाकोबा करके। देखते हैं आगे। हमने बहुत सारा लगभग सामान जुन्नर से भी लिया हुआ है, क्योंकि ऊपर पानी नहीं था तो पानी लेना ज़रूरी था, और कुछ छोटे मोटे सामान जैसे दूध, मसाले, ये सब भी हमने जुन्नर से ही ले लिया था। और अब रखने के लिए जगह नहीं थी तो इधर उधर सब एडजस्ट कर रहे थे। उसी में हमारा थोड़ा सा वक्त निकल रहा था। गाड़ियों पे सामान भी पूरा लोड हुआ था, लेकिन फिर भी हम जैसे तैसे एडजस्ट करने में लगे हुए थे। तो देखते हैं अभी आगे क्या म्हणजे बघा ओमकारण साईला खालीच ठेवायचं का ट्रिप की शुरुआत हो गई थी, और ये थोड़ा सा स्लो व्लॉग होने वाला है, क्योंकि कैसा है, डिटेल्स हमें पता चलनी चाहिए कि टेरेन कैसा होगा, सच में कितना टाइम लगता है, क्या है, कैसा है। इसलिए ये थोड़ा स्लो व्लॉग होगा, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा डिटेल्स यहाँ पे कैप्चर की है मैंने, तो वो पूरा दिखाने की कोशिश रहेगी मेरी। वो रहे हमारे हरामजादे साथी जो रास्ते पे भी हमें छोड़ के आगे निकल गए, यहाँ पे भी आगे ही जा रहे हैं। इनको ग्रुप ट्रिप पे लानत की बात है। सामान बघून तर मला इथंच कॅम्प करू वाटायला लागलाय। ही खरंच तयार पण होतील। आपल्याकडे सामान बघून मला ही सुद्धा आयडियल कॅम्प साइट वाटतेय। जायचंय कुठं? बर, दिसतोय का रस्ता? एक काम करा ना, गुगल मॅपवर बघा ना, याच्याकडे ऑफलाईन आहे ना। काय टेन्शन नाही, आपला रस्ता बघायला माणसं आहेत। मॅप बघणारी लोक झालं, ही कॅमेरा काढून बसली। पंकज सर अंदाज लावताना, पण दरवेळीप्रमाणे त्यांना काही माहित नसतं। काय वाटतंय मग मंगेश तुला? पंकज उत्तराखंड मधला दिसालाय। जन्म दाखला चेक कर रे जरा तुझा। त्याचा बॉस याच्यावर काय बोललाय त्याला विचार की। काय लास्ट टाइम शेवटचा आहे, यानंतर असं काही झालं तर बघ। काय झालं म्हणजे सुट्ट्या घेऊन गेलं ते? म्हणजे त्याच्या मी सांगितलं कमी होत्या 12 दिवस सुट्ट्या पडल्यात त्याच्या। ह्या आठवड्यात पण होईल कमिंग नेक्स्ट वीकेंड। तिच्या बरोबर कमळगडला पण नाही गेलो आम्ही, माहिती आहे। त्या कुत्र्यांनी तर लय शिव्या खाल्ल्या होत्या। काय नाही, त्यांचं मोटिव्ह वेगळा चालू होता जरा खरं। वाळेली रिव्हर का क्रॉस केली आपण? मला असं वाटतं तिकडनं का नाही जायचं होतं का आपल्याला? मी आत्ताच डिक्लेअर करून टाकते, प्रतीक पल्लेवार खूप जास्त चालवतो। ए नाना नानी पार्क मध्ये नाही आलो आपण। ऋषिकेश मध्ये त्यांना मला जेवण करून दिलं नव्हतं, चालवलेलं सगळीकडे। इकडे प्लास्टिकचा कागद पण दिसत नाही, तिथपर्यंत दिसत होतं। एक आसान रास्ता था, एक मौत का रास्ता। प्रतीक लांबून डब्याला चाललेला दिसतोय तू। म्हणजे इथं पाणी म्हणजे वर पण असेलच की। एवढं पाणी असलं तरी आपल्याला यूज करायला झालं म्हणजे झालं। हा एवढं पाणी तेच की। पाणी घेतलं हो चला लवकर लवकर पाय उचला, चला। फोटो काढायच्या नावाखाली मागं राहायला लागली तूच की। चला पहिला स्टॉप
और ये मर्द समाज रास्ता ढूंढते हुए अरे का डोंबर खेळ करतोय जा ना इथनं खालनं तर जुळलेला दिसत होता ना रस्ता. प्राजक्ताचे कोणी फोटो काढणार नाही. ती सेल्फी काढते सध्या. यहाँ पे फोटो सेशन पण काढ रे. ह्याच्यान फोन. असा फोटो. नाही असल पाणी तर एवढं पाणी जर वरून हात घरंगळते म्हणजे फायनली चढ लागलेला असताना. आणि इथे रिबिन पण दिसली. होय पाणी. अरे रिबिन दिसली ना कलर से क्या मतलब. हाँ चलते चलो. ऊन इथल्या इथंच काळा पडलं. आणि आम्ही परत रस्ता शोधतोय. इकडे एक रस्ता चाललाय. इकडे एक रस्ता चाललाय. रिबन हा का रस्ता घेत नाही आपण. चल अजून 10% पण नसेल झालं वाटते. काठी टेकीत टेकीत चलो चलते रहो. पहिला आपण आज रेंज चेक करतोय का म्हणजे दुर्ग पहिला लागणार का नंतर दुर्गवाडी लागणार मग भंडारदरा पण लागणार ना. पुढं महाबळेश्वर पण लागणार. मग वाई मार्गे जाऊ ना. भीमाशंकर. हा हा ठीक आहे. और ये हमारा प्रतीक पालेवार जानवरों वाली हरकत करते हुए. हा दोस्तों का आवाज देते हुए. वॅली स्टार्ट झाली आता तशी. ये हमारी प्राजक्ता धीरे धीरे चढ़ते हुए. असे 2 थकलेले म्हातारे का. आता ती म्हातारी नाही आली अजून. अरे काय रे मंदिर. हा ठीक आहे मंदिराच्या वरच कळू. ए चंगू मंगू काही प्रतीक ऐकणार नाहीये तुझं ते. तिथपर्यंतच घेऊन जा. अरे तुम्हाला का केला मी कसं चांगला पाहिजे. मी कसं नाही नाही नाही. सामान तो उधर ही छोड़ दिया है आधे लोगों ने. मैंने तो उधर ही वाओ की कोशिश. वॉक अराउंड केव का वॉक अराउंड. वाओ
एवढं खास वाटत नाही. तो गाइस यहाँ पे लोग मुर्गी खा के चले गए हैं. ते पण ठीक नाही पळायला. आता माझा पाय पण ठीक नाही पळायला. हा गारवा. तो ये हम उनसे तो प्लेटू पे आ गए हैं. हाँ तसं चांगलं लागते. ये क्या है ये मफिन कुठे सोन पापडी सोन पापड़ी में सोन केक है. हे नाव बदललं सोन नाही, केक. चव बदलत नाही. सेम तसंच राहतं. मफिन पेक्षा महाग आहे हे. मफिन पेक्षा महाग आहे. महाग संबंध घेऊन संबंध नाहीये. नाही. Yes, मफिन नाहीत भेटले मला. बेकरी मधनं आणायला पाहिजे होते. बॉटल तू दूध सेव करण्यापेक्षा. हर टेरिन की आदत चाहिए. इस जंगल से आके फिर से एक प्लेटू. देखते हैं, अगर ये अच्छा हुआ तो यही कैंपिंग कर लेंगे. सुबह उठ के वहां चले जाएंगे. तो हमने आगे जाने का फैसला कर ही लिया. आजच्या दिवसापूर्वी एवढंच बास म्हटलं. गुड नाईट. हमें रास्ता मिल नहीं रहा. देख रहे हैं ये दो हमारे बेयर ग्रिल्स, लाल बैग वाला, ग्रीन बैग वाला, और वो दूसरा वाला. हाँ, और वो पानी वाला ऐसे ही घूम रहा है उनके पीछे पीछे. उनको प्यास लगी तो पानी देने के लिए. और ये लड़की क्यों घूम रही है मालूम नहीं है. हमारी डिम्पी की तरह घूम रही है उनके पीछे पीछे. तो ऑलमोस्ट अभी सनसेट होने को आ गया है और रास्ता धीरे धीरे रिवील हो रहा है. शायद रास्ता ढूंढ रहे हैं हम लोग अभी भी. और ये पूरा जंगल है. ये जंगल के बीचों बीच वाला प्लेटू है. यहाँ पे रुकना या नहीं रुकना वो अभी हम तय कर रहे हैं. क्विक ब्रेक. 1 मिनिट थांब जरा. काय बोलले? तिथं सूर्यास्त झालं तर त्या साईडला गणपतीचं म्हणजे मंदिर आहे त्या साईडला. तर मंदिर आधी करून जावं असेल, परत जायचं आणि परत थोडा अर्धा रस्ता येऊन मग इकडं वर चढायचं. गणपतीचं मंदिर कसं आहे? जवळ जाऊया ना डायरेक्ट. गणपतीच्या मंदिरात मंदिराला जाऊन पेच करायचंय की गडावर जाऊन पेच करायचं. गडाला तो बोलला 15-20 मिनिटं लागतील. अरे वर हवा मंदिरच्या इथे बघू ना कसं जागा आहे. रात्री चढायला लागेल परत. अरे जा. हेडकडे जा, हेडकडे. हेडकडे आज आज त्याला चेव आलाय लय. 17 वेळा. तसं मी का माझी मंथली विजिट द्यायला जाणार आहे. ये लाइनअप आ रहा है अभी. दूध भेटू शकतं रात्रीचं यांचे पाय बांधले तर. डॉग्स तक तो समझ सकती हूँ. पाऊस भी तुम्हारे पीछे आ रहे हैं. वो उनके मालकिन है.
फाइनली मंदिर दिख गया है। पानी में हम इधर ही कैंप करेंगे अभी, बस हो गया। अभी अंधेरा कभी होने आया है। अब हम चल चल के भी बहुत थक चुके हैं। आज ये हम यहाँ एंजॉय कर रहे हैं और हमारी मौसी हमारे लिए चाय बना रही है। किती वाईट दिवस आले माझ्यावर. साखर कमी टाक. कडू म्हणजे आधी फेकून असं मागे बघितलं की काही गाठं नाही पुण्यात. आपापले कप घ्या. कॉफी ठीक आहे, माझा कप इकडे आहे. मग अशी दुधाला दिलेलं वाचून ठेवलं. ठीक आहे, टाकतो. ये है माहौल, कॉफी टाका आपापले. ये है माहौल. तुमच्या कॉफी टाकायला अजून पोरगी आलेली नाही. ज्यादा सिरियसली या चौघांचा फोटो काढलाय मी तसा. आपापली पुडी फोडताना फोटो काढलाय मी. आपापल्या पुड्या फोडा. ही बरं झालं लाकडं भेटली, ते काम फक्त झालं आपलं. बघायचं का एकदा ट्राय करून. 17 ला आहे ते काय IP68. मग पण 16 आहे ना माझा. टाकू काय? टाक. तो ब्ल्यूचा काळा होईल पहिला. अरे ऊब साठी नाही पाहिजे आपल्याला, जनावर जवळ येऊ नयेत म्हणून पाहिजे. थांब की जरा. ऊब काय ब्लँकेट बिंकेट सगळे आपल्याकडं. विजायला आलं की जाऊया. आज तर नाही. अरे माझी फ्रेंड आहे ना, ती हिंदी आहे ना, मग तिला मराठी उखाणे शिकवायचे होते. पण तिचा नवरा मराठी आहे आणि ती हिंदी आहे, मग तिला मराठी उखाणे शिकवायचे होते. बरं उखाणा घे, जाऊ दे. उखाणा घे, जाऊ दे. ते नंतर कव्हर अप करते मैत्रिणी, ते जुनं झालं. ते मैत्रिणीसाठी करते आणि असं अरे तसं. हो, मेरा खरंच सांगतेय. तिला आपण टाक. तिला पाठ करून घेतलेले होते मी. पण आधी त्यावेळेस असं झालेलं होतं की लोक तिथे जास्तच नव्हती. म्हणजे ती नवरात्री होते ना, मग त्याच्यामुळे एवढी जास्त लोक. तर आम्हाला ना दर्शन पण डायरेक्ट VIP लाईन असते ना, त्या VIP लाईन मधून ते पोलीसवाले म्हणजे ठीक आहे जावा म्हणून. आम्हाला लाईन मध्ये उभं राहायची पण गरज पडली नाही. लाईन नव्हती ना मग. हा, मग तेच ना, लाईनच नव्हती. आणि मग सेकंड डेला आम्ही मनी दर्शन करायला गेलेलो ना, तर ते मनी दर्शनच्या वेळेस पण आम्हाला जास्त म्हणजे ते 5:30 ते 6 म्हणजे नाही 5:30 ते 6:30. मनी दर्शन आधी मी आठवती. मनी दर्शन काय? मनी दर्शन म्हणजे नागमणी ना, नागमणी पासून हे तयार केले, पिंड तयार केले. आणि तिचं दर्शन फक्त सकाळी 1 तास असतं आणि दिवसभर मग जी दुसरी ही आहे ना पिंड आहे ना, त्या पिंडीचं दर्शन असतं. आणि हे मनी दर्शन हळू लात फेकून मारशील इकडं. म्हटलंच होतं. इकडे टाकून. मग तिथून मग आम्ही दर्शन केलं ते सकाळचं. मग त्या मंदिराला मी 8 ते 9 बालाजीला किती वेळ और ये है मेरी टीम जो हर वक्त हर जगह कुछ ना कुछ तो अच्छा जुगाड़ कर ही लेती है। कैसे भी करके हम ऊपर पहुंच ही गए। लगा नहीं था हम पहुंच जाएंगे, क्योंकि रास्ते बहुत कंफ्यूजिंग थे। प्लेटू इतने लग रहे थे, हर प्लेटू पे लग रहा था यही रह जाए। और फिर हम बातें करते करते इतना थक गए कि सोचा कुछ खेल ही लेते हैं। तो फिर ऊनो लाया था तो ऊनो निकाल दिया। हम में से सिर्फ 2 लोगों को ऊनो आता था, बाकी किसी को आता नहीं था। मैंने खेला है लेकिन मैं हर बार भूल जाता हूँ, तो इस बार फिर से हमने हमारे तरीके से अलग अलग तरीके से सबको समझाया और फिर से हम खेलने चालू कर दिए। लगभग हमने 1-1.5 घंटा मस्त गाने लगा के ये बहुत एंजॉय किया। बहुत अच्छी नाइट गई थी ये यूनो की। मज़ा आया। अंधेरे में कुछ दिख भी नहीं रहा था, तो एक दूसरे के टॉर्च में वो पीछे वाली जलती हुई मशाल में हम देख रहे थे। और अब हमें भूख भी लगी थी और ठंड भी लग रही थी, तो हमने शुरुआत मैगी से की।
भेळ भेळ स्पेशल टाकून खा. हे अख्खा नको टाकू तर अशा रीतीने आपण टॉपला पोहोचलेलो आहे आणि आपण आता मॅगी खाणार आहे. पाणी मॅगी पाणी कमी पडलो डब्याला न्यायचं बघ मॅगी डायरेक्ट केक थंड आहे. डब्यात एका साईडला व्हायची हा, माझे पोर आले का? फुल बाजारतानी आज कपकेक नाही आणला. मॅगी अलाउड करतात काय त्याला डब्यात काय आणलं तरी सोन केक आणला मी आज त्या कपकेकच्या पापडी पाठी म्हणा त्याला सोन पापडी म्हण उठ तू शाण्यासारखा आता. ती शूज माझीत का नाही टाकू का शूजवर अरे हा नाही असं ओके. नाही समजत नाही. ही बघा ही मुलगी आम्हाला डोंगरावर सापडली तो आणा तू आणि साइड बीजे आणि तिला आम्ही जेवायला वाढलंय. माहित नाही किती दिवसापासून ती भुकेलेली आहे. मनुष्य आहे की हाकामारी. पण आतापर्यंत तिने 6 चपात्या हाणलेल्या आहेत. सुका पाटील लाईट क्या मेहनत चल रही है. देखो ये आइसोलेशन बना रहे हैं पंकज सर. पेपर और बेडशीट. इसने पेपर डाला उसने प्लास्टिक डाला नीचे त्या घरात जावा. इस टेंट में आइसोलेशन के लिए ये खुद है. कुछ जगह भी नहीं रहा. मावशी रिटर्न चालल्यात. पाणी वगैरे पिऊ शकतो.